रायगडमधल्या समुद्र किनाऱ्याच्या जमिनीवर धनदांडग्यांचा डोळा असल्याचं चित्र पाहायला मिळते, कारण त्यावरून दिवे आगारचे सरपंच सिद्धेश कोसबे यांना ठार मारण्याची धमकी आली। समुद्रकिनारी अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावल्याच्या रागातून ही धमकी आल्याचा आरोप सरपंचांनी केला। ग्रामपंचायत सदस्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा या प्रकरणात मारहाण करण्यात आली। या संदर्भात पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मात्र कारवाईमध्ये कुचराई सुरू आहे, त्यामुळे आमचं देखील संतोष देशमुख होण्याची वाट बघितली जाते का, असा सवाल दिवे आगारच्या सरपंचांनी उपस्थित केला। ग्रामपंचायतीची जी जागा आहे ती समुद्र किनाऱ्यालगत आहे आणि ही जागा पळवण्याचे प्रयत्न स्थानिकांना हाताशी धरून बाहेरचे लोक करतायत आणि त्यामुळे त्या जागांवर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहेत। मासिक सभेमध्ये सदर तक्रारीचं वाचन करून संबंधितांवरती कारवाई करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बेकायदेशीर बांधकामावरती नोटीस लावली होती। तर नोटिसीचा राग मनात धरून या ठिकाणी त्यांनी जो वाद निर्माण केला, शिवीगाळ केली गेली किंवा इतर आम्हाला रस्त्यामध्ये अडवून जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे। आम्हाला अपेक्षा आहे की त्या संबंधितांवरती योग्य ती कारवाई होईल, कारण याचा अर्थ असा आहे की आपण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतोय की बीड सारख्या या ठिकाणी जे सरपंच संतोष देशमुखांचा जो हत्याकांड झाला त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी कोकणामध्ये होऊ नये याचीच आम्हाला भीती आहे।